एक मिनिट हाँ थोड़ा साइड 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 द्या साइड द्या पाणीचं थोडंसं बाकी सर थोडं माग सर थोडं साइड 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 सर एक मिनिट हां काही क्षणामध्ये या ठिकाणी स्वागतम सुस्वागतम मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय रसायन तज्ञ नवीन आणि नवीनीकरणीय ऊर्जा मंत्री भारत सरकार माननीय खासदार भगवान कुबा साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो। त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती माननीय पत्रकार सेवा संघाचे त्याचबरोबर भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव प्राध्यापक रेणाताई होंडा या सर्वांचं पुन्हा शब्दांनी हार्दिक स्वागत करतो। मी मान्यवरांना विनंती करतो की आपण सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन या ठिकाणी करून घ्यावं। दिव्याने देवा लावत गेलं की दिव्याची एक दीपमाळ तयार होते। फुलाला फुल जोडत गेलं की फुलाचा एक फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं। लक्ष लक्ष देवांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊल वाटे। केंद्रीय मंत्री माननीय खासदार प्रोफेसर श्री रवींद्र सुरेश यांच्या हस्ते संपन्न होते। यानंतर श्री संतोष सोनवणे यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होते। धन्यवाद सर। यानंतर भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव प्राध्यापक रेणाताई होंडा यांचं स्वागत सौ सावित्री राजोळे ताई। धन्यवाद सर। यानंतर वैष्णवी इंडोस्कोपी करतो सप्तपेरी गौरव पुरस्कार समन्वय डॉक्टर धर्मेंद्र भारती यांचं स्वागत श्री रामदास माने श्री विद्यासागर पाटील यांनी थोडं पलीकड। धन्यवाद। यानंतर मराठी पत्रकार प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष प्राध्यापक तुलसीदास आंबेगाव। धन्यवाद सर। यानंतर प्राध्यापक शिवराज ज्यांनी हा सुंदर योग घडवून आणला ते या सप्तजुळे
व त्यांच्या सुगती पत्नी सावित्रा संजय राजू. धन्यवाद. या प्रास्ताविक श्री संजयजी राजोळे यांनी करावयाची मी त्यांना विनंती करतो. आदरणीय आमचे सर्वांचे मार्गदर्शक, आत्ताच गुलबर्ग्याहून अतिशय मोठा मेळावा घेतल्यानंतर देखील एवढा लांब प्रवास करून हे फक्त आपल्यासाठी आलेले आहेत. यांच्यासाठी एकदा खरं सांगतो, अंतःकरणातून काय झालं पाहिजे, अंतःकरणातून. तर आमचे पुरस्कारांच्या अध्यक्ष आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री खासदार भगवंतजी कुबासाहेब, यानंतर आपल्या सर्वांचे लाडके, आपण भैया या नावाने सर्व लातूर जिल्हा ओळखत असलेले आपल्या सर्वांचे आमदार माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासाठी पण काय झाले पाहिजे. यानंतर आपल्याला माहित आहे एका फोनला मदत करणारे अतिशय मेहनती व्यक्तिमत्व असलेले आमचे सर्वांचे लाडके, आपण आप्पा म्हणतो असे आपले गुरुनाथ आप्पा मगे साहेब, यांच्या प्रशासाठी देखील काय झाले पाहिजे. यानंतर आमचे सर्वांचे लाडकी ताई, जे अतिशय मेहनती व्यक्तिमत्व असलेले प्रेरणा ताई, हे पण वेळात वेळ करून आपल्यासाठी आलेले आहेत. आता ह्यांसाठी पण झालं पाहिजे, काय हरकत नाही, कारण काळा वाजवाने एनर्जी येते, तर अडचण झाले पाहिजे. यासोबत आमचे भाऊ, जे आम्ही लहानपणापासून आम्हाला एज्युकेशनसाठी मदत करणारे, अतिशय शून्यातून विश्व निर्माण केलेले डॉक्टर राजेश दर्डे साहेब. यानंतर ज्यांची ओळख पूर्ण भारतात आहे की हेल्थ इंडस्ट्रीमध्ये जर क्रांती जर कोणी केला असेल तर आपल्याला माहित आहे की आरसीसीचे मोठे गावकर सर यांच्यासाठी देखील टाळा झालं पाहिजे. यानंतर माझे गुरु डॉक्टर धर्मवीर भारती साहेब, हे पण उमरग्याच्या कार्यक्रमातून आपल्यापर्यंत आलेले, यांच्यासाठी पण झाले पाहिजे. यानंतर आमचे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष DB आंबेगावे सर, हे पण वेळात वेळ करून आले, त्यांच्यासाठी पण झाले पाहिजे. टाळ्या वाजल्याने खरं सांगतो आपल्यामध्ये एनर्जी होते. बघा, मी 2013 पासून जे समाजामधले सामाजिक काम करणारे जे व्यक्ती आहेत आणि खरंच करतात बरं का, म्हणजे असं नाही की बाबा जवळचा आहे लांबचा आहे ह्याच्याकडून काहीतरी मिळेल असं न विचार करता, तुम्हाला मी खरं सांगतो 2013 पासून आजपर्यंत दरवर्षी सातत्यानं समाजामध्ये सामाजिक काम करणाऱ्याला कौतुकाची थाप मिळावी म्हणून आपण हा पुरस्कार दरवर्षी घेतो. आणि त्यातलाच हा 2022चा प्रोग्राम, हा 10वा पुरस्कार आहे. आणि खरं सांगतो की मी भाग्यवान आहे, आज इथे जे पुरस्कार करते आहेत त्यांच्या बाबतीत ज्यावेळेस तुम्हाला माहिती होईल की खरं सांगतो हिरे. आणि तुम्हाला खरं सांगतो की आज आपल्या भारतामध्ये समाजामध्ये सामाजिक कार्यकर्त्याची गरज आहे, म्हणून या उद्देशानं आपण दरवर्षी हे कार्यक्रम होतो. आता बरेच लोक आम्हाला म्हणते सर फंड कुठं, काही लोकांच्या मला शंका बरं का, खरं सांगतो हे फंड पिंड काहीच नाही. माझ्याकडे 100 रुपये जर मी कमी तर 20 रुपये काढतो, सामाजिक कार्य दरवर्षी करतो सरळ. आणि तुम्हाला माहित असेल कोविडमध्ये देखील जे पहिल्या लाटेमध्ये जे डॉक्टर्स नर्सेस जे अहोरात्र काम करायचे, या व्यक्तींना देखील आपण पहिल्या लाटामध्ये 134 लोकांना भारतामध्ये कोरोना योद्धा पुरस्काराची सुरुवात आपण केली सर. त्यानंतर गटले त्या माणसाला व्यसन मुक्ती करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जे लोक दिसले तोंडामध्ये की आमचं मीटर चालू झालं, तर आमचा उद्देश एक आहे की माणसं निरोगी झाले पाहिजे, बाकी काहीच नाही. जोपर्यंत आपण निरोगी होणार नाही साहेब तोपर्यंत आपल्याला ताकद राहणार नाही. बघा, आज खरं सांगतो हार्डवेअर भरपूर चांगलं आहे पण सॉफ्टवेअरमध्ये बिघाड, म्हणजे ताकद नाही. खरं सांगतो माणसामध्ये का नाही की आपण चुकीच्या सवयीमुळे. आमचा एकच उद्देश आहे की माणूस हा निरोगी झाला पाहिजे. तुम्हाला मी खोटं सांगत नाही. आता अजून एक नवीन मोहीम केलंय की आपला मित्र परिवार, मित्रवाईचे नातेवाईक, जवळचा प्रत्येक माणूस हा सकाळी 6ला उठलाच पाहिजे. सकाळी 6ला उठून व्यायाम केलाच पाहिजे साहेब. मी दररोज 70 लोकांना डेली फोन करतो, एकच टार्गेट, उठा सकाळी व्यायामला जावा, उठा सकाळी व्यायामला जावा. आणि याचा परिणाम
आज तुम्हाला सांगतो 500 पेक्षा जास्त लोक हे सकाळी 6ला उठतात आणि जे ग्रुप आहे आमचा त्या ग्रुपला मेसेज करतात. तुम्हाला सांगतो उद्देश एकच आहे की समाज सुधारला पाहिजे, लोकांचे विचार सुधारले पाहिजे. खरं सांगतो जीवन पुन्हा नाही. जसं आपण एका लग्नामध्ये म्हणतो की वन्स मोर आज एकदा डान्स करायचा आहे, तर देवाकडे गेल्यावर वन्स मोर नाही. त्याच्यामुळे खरं सांगतो आयुष्य पुन्हा नाही. आई वडिलांवर प्रेम करा, भावावर प्रेम करा, मित्रावर करा, सर्वांवर प्रेम करा, आनंदी राहा. जीवन आनंदी राहण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे. एवढं सांगून मी जास्त वेळ न घेता मी तुमचं सर्वांचं, माझ्या मित्र परिवारांचं, जे आमचे संयोजक म्हणजे मित्र आहेत, 100 पेक्षा जास्त एकदम निरोगी मित्र आहेत लातूरमध्ये, या सर्वांचं हृदयापासून मनापासून खूप खूप स्वागत करतो. आणि आमची गृहमंत्री, तुम्हाला खोटं सांगत नाही साहेब, तिची तारीख खूप मोठी आहे बघा. कारण लातूरला जे आलो मी, खरं सांगतो, लातूरला जे आलो मी, खरंच म्हणजे काय करा, लातूरला जे आलो मी फक्त मुलीच्या हॉस्पिटलच आहे. तुम्हाला खोटं सांगत नाही, 7 वर्षापासून दररोज आम्ही हॉस्पिटल जातो. सर आमचं नशीब एवढं भारी आहे, जन्मातच लेकरू आपण काय करावं. तर तिचं खरंच कौतुक आहे, डेली हॉस्पिटलला जाते, डेली पण न चुकता 7.5 वर्षापासून. खरं सांगतो तिचं एवढं मला सपोर्ट आहे की ती म्हणजे खरं सांगतो तिचं खरंच आम्ही मनापासून मी स्वागत करतो. तिच्यासाठी का जोरदार काय ज्याच्या घरामध्ये घरामध्ये चांगली तर मुख्यमंत्री बरोबर चांगलं राहतो. तर मी जास्त वेळ न घेता, असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो, असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई है उसमें सुधार करो, और जब तक ना हो तुम सफल नींद चैन से त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर यूं ना तुम भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार न होती और कोशिश करने वाले की हार में. धन्यवाद. माझे आरोग्य माझी जबाबदारी या अंतर्गत रोज सकाळी 6ला उठा किंवा घरी मोर्चा हा उपक्रम संजय राजोळे. आदरणीय वंदनीय विचार मंच आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनींनो आणि माता, साथ फाउंडेशन तांदूळजा आणि सेवा सदन परिवार हिंगोली या संस्थेचा या ठिकाणी सप्तफेरे यांच्या वतीने गुणगौरव होत आहे. त्याबद्दल मी आयोजकांची प्रथमतः खूप आभारी आहे की आमच्या या कामाला आपण शाबासकीची थाप देत आहात. आता तुम्ही पाहिलंच असेल की वयाच्या 18व्या महिन्यामध्ये माझ्या दोन्ही पायांना पोलिओ झाल्यानंतर हेच रडगडानं आपण आयुष्यभर गाठ बसावं का हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. आणि त्याचं उत्तर होतं नक्कीच नाही. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही कमी आहे, परंतु ही जी कमतरता आहे, ही जी उणीव आहे, याला जर आपण प्रेरणा म्हणून जर जागता केलं, ही जर प्रेरणा घेऊन आपण समाजातल्या अनेक घटकांपर्यंत जर पोहोचलो तर त्यांच्यासाठी खरोखरच ही एक अतिशय चांगली गोष्ट ठरू शकते. आणि म्हणून माझ्या शेतकरी बांधवांनी ज्या काही आत्महत्या केलेल्या आहेत, या शेतकरी बांधवांची मुलं, ऊसतोड कामगार बांधवांची मुलं, शहीद जवान कुटुंबातील मुलं आणि जी निराधार मुलं आहेत, आई वडिलांच्या पंखाने उणी झालेली काही जी निराधार बालकं आहेत, अशा 55 मुलांचं वसतिगृह हिंगोली येथे सेवा सदन नावाचं वसतिगृह चालवते. या कामामध्ये माझे पती धनराज कदम सर यांचा सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे. आणि हे का करायचंय तर आज आपल्या ताटामध्ये रोज जी भाकरी येते ती माझ्या शेतकरी बापाची आहे. त्याने केलेलं कष्ट आहे आणि म्हणून आज आपलं सर्व आपण म्हणतो ना जगाचा पोशिंदा, त्याने केलेलं कष्ट आहे म्हणून आज आपल्या ताटामध्ये रोज भाकरी येते, आपण पोट भरतो आणि त्याच्या एका घासातून तरी आपल्याला उतराई होता येतंय का याच्यासाठीचा हा छोटासा आमचा प्रयत्न सुरू आहे. आज माझ्या सेवा सदनमधील माझी जी लेकरं आहेत त्यांच्यामुळे खरं म्हणजे माझं अस्तित्व आहे. मी जिल्हा परिषदला शिक्षिका आहे. 2002 साली हिंगोलीला
यानंतर भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश सोहळा 2022च्या अनुषंगाने इथे उपस्थित असलेले आदरणीय भगवंत खुब्बाजी, आदरणीय संभाजी पाटील निलंगेकरजी, या ठिकाणी उपस्थित गुरुनाथ मगेजी, डॉक्टर राजेश दर्डेजी, धर्मवीर भारतीजी, धोंडीबा आंबेगावेजी, या ठिकाणी उपस्थित मोटेगावकर सर, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि पुरस्कारार्थी यांना माझा सप्रेम नमस्कार. आता या ठिकाणी आल्यानंतर यादी बघत असताना मनात विचार आला, तसं बघायला गेलं तर माझ्यापेक्षा अनुभवाने खूप मोठे असलेले आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने काम करत असलेल्या लोकांचा या ठिकाणी पुरस्काराचा हा सोहळा आहे. ज्यांनी आपलं आयुष्य एका दिव्यासमान सदैव तेवत ठेवलंय आणि ज्यांचा आदर्श घेत या समाजाला एक प्रेरणा मिळते अशा लोकांचा या ठिकाणी पुरस्कार आहे. आणि या ठिकाणी आयोजकांनी, आमच्या संजू भाऊंनी प्रकर्षाने मला बोलवलं, त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करते. आता एक छोटीशी गोष्ट आठवली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी लालकृष्ण अडवाणीजींच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी सर्वांना सांगितली होती. एक गाव होतं, त्या गावामध्ये सातत्याने आध्यात्मिक यज्ञ व्हायचे आणि गावात राहणारा प्रत्येक माणूस त्या यज्ञामध्ये आहुती द्यायचा. आहुती देत असताना एके दिवशी एका महिलेने आहुतीच्या ऐवजी त्यामध्ये पाणी टाकलं चमचाभर, आणि यज्ञ संपल्यानंतर तिला त्या चमचाभर पाण्याच्या जागी चमचाभर सोनं मिळायला लागलं. मग ही आख्यायिका गावामध्ये प्रसिद्ध झाली. सगळेजण यज्ञामध्ये आहुतीच्या ऐवजी ज्यांना ज्यांना सोनं पाहिजे होतं ते सगळेजण त्यात पाणी टाकत गेले. पण एक महिला वारंवार ते सगळं बघायची आणि तिच्या मनात वाटायचं की अरे गावात सगळे श्रीमंत व्हायला लागले, मग आपण पण काय पाणी टाकायचं काम करू नये. म्हणून तिने तिच्या नवऱ्याशी ही गोष्ट त्याच्याशी बोलत असताना सांगितलं की अहो हे असं असं होतंय, आपण पण पाण्याच्या विषयामध्ये आपण पण हे काम केलं पाहिजे, आपल्या अवतीभोवती तर सगळेच श्रीमंत होत आहेत. पण त्यांनी सांगितलं की हे आपल्याला करायचं नाहीये. पण तिच्या मनात वारंवार दुःख व्हायला लागलं की सगळे श्रीमंत होत आहेत आणि या गावामध्ये सगळ्यात गरीब मीच आहे. मग तिने नवऱ्याला विनंती केली की आपण हे गाव सोडून जाऊयात. अवतीभोवतीचे हे सगळं वातावरण बघत असताना मला या ठिकाणी राहणं काही योग्य वाटत नाही. तिच्या आग्रहाची विनंती मान्य करत त्या परिवाराने ते गाव सोडलं. पण तिच्या नवऱ्याने ज्यावेळेस तिला सांगितलं की आता आपण गाव सोडतोय, मागे वळून पाहायचं नाहीये. पण ज्यावेळी तिच्या मनात शंका आली, मागे वळून ज्यावेळेस बघितलं त्यावेळी अख्खं गाव जळून खाक झालं होतं, धगधगत होतं. आगीच्या लोटामध्ये ते गाव कुठेतरी आता विरून जाणार होतं. या गोष्टीतनं एक प्रत्यय सगळ्यांना आला की या समाजामध्ये सदैव आपल्या भोवती वाईट गोष्टी घडत असतात, निगेटिव्ह एनर्जी घडणाऱ्या गोष्टी घडतात, आपल्या मनाला दुःखी करणाऱ्या असतात, वेगवेगळ्या स्वरूपात लोक काम करत असतात. पण आज पुरस्कार ज्यांना मिळतोय अशा स्वरूपात काम करणारे लोक जे या यज्ञामध्ये आपली सकारात्मक आहुती देत आहेत, त्यांच्यामुळेच समाज जिवंत आहे. जे आपल्याला कधीच कुठे दिसत नाही, ज्यांचं अस्तित्वही आपल्याला जाणवत नाही, कधी प्रकाश झोतात येत नाही, पण सदैव तो दिवा टिपणकी तेवत ठेवण्याचं काम ते करतायत. त्यामुळेच आपल्याला आज आपल्या समाजात एक सकारात्मकता आणि ज्यांच्याकडनं प्रेरणा घ्यावी. मी ज्यावेळेस राजकारण करायचं ठरवलं त्यावेळी माझ्या घरातलं कोणी राजकारणात नाहीये. कधीच असा विचार कोणालाही आला नाही की आपल्यातलं कोणीतरी राजकारण केलं पाहिजे. पण 2014ला ज्यावेळी मोदीजींच्या स्वरूपामध्ये ती तेवढारी पण टीव्ही बघितली त्यावेळी मलाही असं वाटलं की अरे राजकारणाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आज खूप सकारात्मक झालाय आणि त्यात आपलीही आहुती असली पाहिजे. त्यामुळे ज्या पद्धतीने प्रेरणा देणारे हे सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मनापासून मानाचा मुजरा करते. त्यांच्यामुळेच या समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात सकारात्मक काम करणारी ऊर्जा आणि प्रेरणा शोध आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी सप्तफेरे गुणगौरव पुरस्कार देणारे आमचे संजू भाऊ आणि त्यांची सगळीच टीम समाजामध्ये असाच प्रेरणादायी दीपज्योत देण्याचं काम करतायत. त्यांनी कोविडच्या काळामध्ये देखील अतिशय सुंदर असे कार्यक्रम राबवले. या ठिकाणी त्यांनी मला बोलवलं, त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करते आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन थांबते. धन्यवाद. सप्तफेरे गुणगौरव पुरस्कार सोहळा 2022 आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हा आम्हाला लाभलेले
आणि ज्यांच्या नावातच भगवंत आहे, अत्यंत सकाळपासून बिदरून प्रवास करत गुलबर्गा करत एक असल्या छोट्याशा कार्यक्रमामध्ये, कार्यक्रम जरी छोटा असला तरी त्याचा हेतू खूप मोठा आहे आणि अनेकांची ज्यांना गुणगौरव या पुरस्कार मिळणार आहेत ही जर यादी पाहिल्याच्या नंतर असं वाटतं की ते कार्यक्रमाला आले, ते कार्यक्रमाचं त्यांनी निमंत्रण स्वीकारलं आणि एका छोट्या कार्यक्रमामध्ये इतक्या सहजतेने या ठिकाणी उपलब्ध झाले असे माननीय नामदार भगवंत खुब्बा यांचं मी स्वागत अध्यक्ष या नात्याने मनपूर्वक स्वागत करतो व त्यांचे आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले तुमचे आमचे सर्वांचे लाडके माजी पालकमंत्री आमदार संभाजीभाई निलंगेकर, आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले व्यासपीठावरती प्रेरणा होनराव, आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर राजेशजी दर्डे, प्राध्यापक मोठेगावकर सर, आमचे मित्र धर्मवीरजी आणि या ठिकाणी पत्रकार संघाचे अध्यक्ष आंबेगावीजी आणि ज्यांनी हा कार्यक्रम तुम्हा आम्हाला सर्वांना एकत्र केलं, अत्यंत नेटका कार्यक्रम, सुंदर कार्यक्रमाचं आयोजन या हॉलमध्ये केलं असं संजयजी राजोळे, या सर्वांचे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव, अनेक मान्यवर समोर उपस्थित, त्यांचे महिला भगिनींचं सर्वांचं मी स्वागत अध्यक्ष या नात्याने परत एकदा भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र, जेव्हा संजय राजोळे माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की असा आम्हाला कार्यक्रम करायचा आहे आणि त्यांचं मी कार्याचं जेव्हा मी अहवाल पाहिला आणि जे माहिती घेतली, अनेक दिवसापासून ते माझ्या संपर्कात आहेत आणि त्यांचा संपर्क पाहिल्यानंतर, त्यांचा ग्रुप पाहिल्यानंतर मी माननीय, मला असं वाटले की असा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो आणि माननीय खुब्बाजी या कार्यक्रमाला यावेत अशी आमची मनोमन सर्वांची इच्छा आहे. त्याच्यासोबत अनेक पत्रकार बंधूही माझ्याकडे आले होते आणि जेव्हा मी पाहिलं खरं त्याच्यामध्ये की आपल्या सर्वांना पाहिल्यानंतर, त्यांचं काम पाहिल्यानंतर मला असं वाटलं की खरंच खुब्बा साहेबांनी माननीय संभाजीभाई या कार्यक्रमाला आवर्जून यावेत यासाठी मी प्रयत्न करेन आणि ते दोघे या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित झाले. आणि जेव्हा असं या समाजामध्ये कार्यक्रम, अनेक पुरस्कार कार्यक्रम होतात, पुरस्कार घेते असतात, देती असतात, परंतु आता संजय राजोळे म्हणण्याप्रमाणे खरं आहे की हा पुरस्कार हा एका श्रमातून केलेल्या, श्रमदानातून केलेला हा पुरस्कार आहे, कोणाच्या निधीवर हा पुरस्कार होत नाही. याचं खरंच त्यांचं खरं म्हणजे कौतुक संजयचं, त्यांचं गौरव या ठिकाणी व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि जेव्हा त्यांच्या ग्रुपची माहिती घेतली, अनेक जण जेव्हा आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजी आहेत, मोदीजींच्या कार्यांचा गुणगौरव जे होत असताना, त्यांच्या विचारावरती प्रेरित होऊन अनेक जण काम करत असताना मी पाहतो, तेव्हा खरंच असं वाटतं की आज मोदीजी नसतील तर आपल्या देशाचं काय झालं असतं. आणि मग आपलं भाग्य आहे की मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणारे प्रत्यक्ष मंत्री महोदय आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित झाले, याचाही आनंद तुम्हाला आम्हाला जास्त असलं पाहिजे. आणि जेव्हा या सर्व ग्रुपची माहिती घेतली की सर्वजण एक मोदी भक्त आहेत, मोदींच्या विचाराने प्रेरित झालेत, अनेक जण आहेत अनेक विचाराचे, परंतु मोदीजींच्या विचारावरती काम करणारा हा ग्रुप मोठा आहे. म्हणून आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचा साथ अभिमान आहे. म्हणून आपल्यामध्ये अनेकांना जे पुरस्कार मिळाले, आता त्या अपंगताई आहेत, कारण यांना पहिल्यांदा असं वाटतं याच्यामध्ये की समाजामध्ये तुम्ही आम्ही काम करत असताना आम्हाला देवाने दोन पाय दिलेत, हात दिलेत, तरी सुद्धा आम्ही लढत असतो. पण या ताईंचं जेव्हा मी आता ऐकलं की खरं त्या अपंगावर मात करून जे एका सामाजिक कामात काम करतात, त्यांचं खरं म्हणजे कौतुक आपण सर्वांनी केलं पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि जेव्हा मी विचारलं की पुरस्कार तुम्ही कसे देता, ते म्हणाले की आम्ही कुणाचे नाव मागवत नाही, आमचं एक निवड समिती आहे, ते स्वतः समाजामध्ये फिरत असते आणि समाजामध्ये फिरून आम्हाला जे असे लोक वाटतात आणि ज्यांना पुरस्कार मिळणार आहे त्यांना पण शेवटपर्यंत माहिती नसते की आम्हाला पुरस्कार मिळणार आहे, अशा पद्धतीने काम करणारे संजय राजोळे, त्यांचा ग्रुप असेल, सप्तफेरे ग्रुप असेल, या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो. सर्व पुरस्कारांचं परत एकदा मी अभिनंदन करतो आणि मला या ठिकाणी बोलवलं, स्वागत अध्यक्ष म्हणून मला मान बहुमान दिला, त्यामुळे सप्तफेरे ग्रुपचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. खूप खूप धन्यवाद माननीय संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करावे. सर्वांसाठी टाळ्या वाजवायला जरा एकदा उभा टाकून एकदा टाळ्या वाजवा. धन्यवाद. मी व्यासपीठावर उपस्थित
केंद्रीय मंत्री सन्माननीय खासदार भगवानजी खुब्बा साहेब, आमचे गुरुनाथजी मगे साहेब, सन्माननीय राजेशजी जर्डे साहेब, सन्माननीय मोठेगावकर साहेब, सन्माननीय प्रेरणाताई, सन्माननीय व्यासपीठ आणि समोर असलेले ज्यांचा जे सत्कार मूर्ती आहेत, सर्वच मान्यवर, सर्व माता भगिनी, वडीलधारी मंडळी, सर्व तरुण मित्रांनो, मी आम्ही बाहेर थांबलो होतो, राधाई साहेब आणि संजयजी, आम्ही सर्वच आहे. त्यांनी म्हणत होते की खुब्बा साहेब यायला लागले, कुठपर्यंत आले, औषधापर्यंत आले, उमरग्यापर्यंत आले. मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की सकाळी संजयजी तुम्ही 6 वाजता दिवस चालू करता, ते 5 वाजता दिवस चालू करतात. आणि रामदेव बाबांचं आपल्या भागामध्ये, कर्नाटक आणि या भागामध्ये पहिल्यांदा जर कुणी घेऊन आले असतील ते सन्माननीय खुब्बा साहेबांनी त्या काळात. आणि आजही आता सकाळी 5 वाजता बाहेर पडल्यानंतर आणि इथं आपल्या सर्वांच्या समोर जर बसले, हा त्यांचा पहिलाच कार्यक्रम आहे असं त्यांच्या चेहऱ्यावर जे आपल्याला दिसतंय. ते कशामुळे? फक्त आणि फक्त ही योगा असतील, त्यांच्यामध्ये असलेली ऊर्जा असेल, आणि येत असताना एक कार्यकर्ता येते, त्यांनी मंत्री नंतर आहेत पण त्यांच्यामध्ये कार्यकर्त्याचा गुण आहे. येत असताना खूप जणांनी मी माहिती घेतली, खुब्बा साहेब निघाले, कुणी अडवलं, गाडी थांबवली तर गाडीतून उतरले, त्यांना भेटले, त्यांच्याशी बोलले, पुढे गेले. त्यांनी म्हणजे प्रत्येकांना भेटत, साहेब आम्हाला अशी सवय नाही मंत्री असं गाडीतून उतरतात, भेटतात. म्हणजे मला माहित नाही, चिकून जर टोपी कुठं बसली असेल, एक सर्वसामान्य माणसातला एक कार्यकर्ता, आणि लातूरशी त्यांची नाळ आहे जोडली, त्यांचा मित्र परिवार हा लातूरशी जोडलेला आहे. आणि मी खरंच दिल्लीला आल्यानंतर ना आमच्या प्रदेशाध्यक्षांना आणि दिल्लीतल्या आमच्या नेत्यांना मी आग्रह करणार आहे, आपण काय करतो की जसं महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री देतात, जे की आमदार असतात, आमदारातून त्या जिल्ह्याला पालकमंत्री देतात, पण खासदारामधला पण एक मंत्री द्यायला पाहिजे की नाही त्या 2-4 जिल्ह्यांमध्ये. तसं आम्ही मागणी करणार आहे, लातूरला भगवान खुब्बा साहेबांना द्यायला पाहिजे. मला आवर्जून सांगायचं, मी आमदार होण्यामध्ये, आपले आपलं सुधाकर शिंगारे साहेब खासदार होण्यामध्ये, या सर्वांच्या निवडणुकीमध्ये जवळपास एक महिना एक सामान्य कार्यकर्त्यासारखं छोट्या छोट्या बैठका घेत 1 महिना लातूरला ज्यांनी दिले, आज आम्ही आमदार म्हणून इथं या ठिकाणी बोलत आहे. त्यामुळे मी संजयजींना म्हटलो, हे बघा ते नेते आहेत, नेतेपेक्षा कार्यकर्ते येत असताना कुणाचंच मन त्यांनी न मोडता, अजूनही मी आवर्जून सांगतो, त्याला इथून ह्याला जायचंय, कमलनगरला जायचंय. म्हणजे हा कार्यक्रम करून परत कमलनगरला जाणार आहे. आणि खरं तर आता ज्या कार्यक्रमातून त्यांनी आले, त्या कार्यक्रमामधली संख्या जवळपास 3 लाख, बरोबर आहे पाटील साहेब, 3 लाखापेक्षा अधिक लोकांचं होते. शिवराज सिंग चौहान साहेब आले. एखादा व्यक्ती म्हटलं असतं की छोट्याशा कार्यक्रमाला लातूरला जाऊ कशाला, पण लातूरला त्यांनी एवढ्यासाठी आले की माझा मित्र परिवार आहे. मी खासदार नसताना, मी पूर्वीच्या काळात काम करत असताना या लातूरच्या लोकांनी माझ्यावर जे प्रेम दिले, आणि हे लातूरकरांच्या प्रेमासाठी त्यांनी इथं आले. मी एकदा लातूरकरांकडून त्यांच्या मनापासून हृदयात आपला वेळ अधिक घेणार नाही. सर्व सत्कार मूर्तींचं इथं मनापासून इथं त्यांचं स्वागत आहे, त्यांना शुभेच्छा पण देतो. मला ज्यावेळेस पत्रिका देण्यासाठी आमचे संजयजी आले होते, त्यांनी मला सांगितलं की आम्ही कार्यक्रम घेतोय, आपण यायला पाहिजे. काळजी करू नका, मी बरोबर येतो. त्यांनी सहज बोलत असताना सांगितलं की आपल्या भागामध्ये अडचण काय आहे. मला म्हटली आपल्या भागामध्ये वेळेच्या विषयाच्या बाबतीमध्ये त्यांनी मला बोलत असताना सांगितलं. आणि मी सांगितले की कशा परिस्थितीमध्ये आपला मराठवाडा आहे. त्यांनी आमचे खासदार साहेब, आपण सर्वजण, आपल्याला स्वातंत्र्य उशिरा मिळालेलं आहे. आपल्याला निजामाची राजवट होती. आता 75 वर्षे, जसं आपल्या देशाचे आझादीचे 75 वर्ष आपण जसे साजरे केले, तसं आता आपल्याला निजामाच्या राजवटीतून बाहेर निघालेले 75 वर्ष, येणारा वर्षभर आपल्याला साजरी करायचं, हे सर्व आपण लक्षात ठेवू. आणि त्याच्यातून आपण बाहेर पडलो, त्याच्यातून ही शिक्षण व्यवस्था. आणि लातूर
जर म्हटलं मी आता सरांना सांगत होतो, मोठेगावकर साहेबांच्या बाबतीत कौतुक करत होतो, बाकीच्या एज्युकेशन पॅटर्नच्या बाबतीत कौतुक करत होतो, प्रेरणा इथं सर्वजण जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक जण कामं करतात, आमचे क्रीडाचे मंडळी आहेत, सर्व व्यापारी साहेब, लातूरची ही ओळख मी ज्यावेळेस करत असताना मला या गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही ज्यावेळेस बाहेर गेल्यानंतर बोलत असतो की आज आपण चंद्रपूरला गेलात, चंद्रपूरला कशाच्या खाणी येतो? कोळशाच्या खाणी येतो. कोल्हार काय कोल्हार ना, कोल्हार कशाच्या खाणी आहेत? सोन्याच्या खाणी आहेत. कुठं जरी आपण गेलं वेगवेगळ्या खाणी आपल्याला त्या ठिकाणी सापडतात, पण जर आपण लातूरला जर आलात तर ज्ञानाची खाण असलेला म्हणजे आमचा लातूर. खाण म्हणजे ज्ञानाची खाण, त्याच्यावर कुणीच मात करतो, त्याच्यापेक्षा महान कोणतीच गोष्ट जगाच्या पाठीवर नाही. जे ज्ञान आमच्या लातूरमध्ये आहे, त्याच्यामुळे हे क्षमता लातूरमध्ये आहे. आणि ह्या सर्व क्षमतादार लोकांचं कौतुक करायला सर्व आपण इथपर्यंत आला. निश्चितपणे लातूरच्या प्रगतीमध्ये, लातूरच्या विकासामध्ये इथल्या व्यापाऱ्यांचं, इथल्या शेतकऱ्यांचं, या भागामध्ये असणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रातल्या सर्व मंडळीचं, आता जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आणि याच्यामध्ये असलेल्या सर्व मंडळीचा खूप मोठा वाटा आहे. आणि मी लातूरकरांकडनं आपल्या माध्यमातून मोदीजींचे आभार या ठिकाणी मानतो. अनेकांना विषय माहित नाही. आज आपल्याला चर्चा काय सांगतात हो, की आजची सध्या मीडियामध्ये एक चर्चा चालू आहे की महाराष्ट्रातला 24,000 कोटीचा प्रकल्प, हा महाराष्ट्रातला 24,000 कोटीचा प्रकल्प हा गुजरातमध्ये गेला, अशी चर्चा चालू आहे. पण मागच्या आपल्याला 75 वर्ष आपल्या मराठवाड्याला स्वतंत्र मिळाल्यानंतर केंद्राने 1 रुपयाचा प्रकल्प, कोणताही प्रकल्प ज्याच्यातून रोजगार निर्माण होईल असा प्रकल्प दिला हो मराठवाड्यात. माननीय मोदीजींचे मी मनापासून आभार मानतो, आपल्यापर्यंत आभार मानतो की मराठवाड्यामध्ये रेल्वे कोच कारखाना हा जो मोदीजींनी दिला. अनेकांना फक्त रेल्वे कोच कारखाना माहिती आहे, कितीचा प्रकल्प आहे कोणी सांगू शकतात का? 70,000 कोटी. साहेब आकडा ऐकल्यानंतरही 70,000 कोटी म्हटल्यावर परेशान होतील. आणि येणाऱ्या 15 नोव्हेंबरला टेंडर ओपन होतंय, ते 35,000 कोटीचं टेंडर ओपन होतंय आणि एप्रिल पर्यंत काम चालू होतंय. जे वंदे भारतचे जे आपल्या रेल्वे हे निर्माण जर कुठं होणार असतील तर ते लातूर मध्ये निर्माण होणार आहे. जे आज आपण देशभर आपण जे पाहतो त्या रेल्वेचं कौतुक केलं जातं, ह्या रेल्वे इथं बनल्या जाणार. त्यामुळे एवढा मोठा 35,000 कोटी पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला केंद्र सरकारने दिले आणि त्या सरकारमध्ये आपण मंत्री म्हणून काम करतात, या गोष्टीचा सार्थपणे आम्हाला अभिमान आहे. परत एकदा अधिकचा वेळ न घेता आपण खरंच साहेब आमच्यासाठी आलात. इथं असणारे लोक ही आपल्याला ऐकणार आहेत. अनेक सत्कार मूर्तींचे आपल्याला सत्कार या ठिकाणी करायचे आणि हा वेळ आपला अधिकचा न घेता आपण परत एकदा लातूरवर आपलं असंच प्रेम असावं. निश्चितपणे मंत्री आपण पाहत असताना कधी जर दिल्लीला जायचं असेल तर हैदराबादचं विमान पकडण्याच्या ऐवजी संभाजीनगरचं विमान कधी कधी आपण जर पकडला तर आमच्या रस्त्याने जाता जाता आम्हाला त्या ठिकाणी आनंद होईल. परत एकदा सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आमचे जे सप्त फेरे जे संजयजींचा जो ग्रुप आहे मी त्यांना एवढं सांगतो की कोण काय म्हणते त्याच्याकडे लक्ष द्यायचं नसते. आपण कुणी काय ह्याच्यात फंड कसं आलं काय आलं हे जर बघत बसलं ना कामच होऊ शकत नाही. खरंच सांगतो, तुमचं कार्य चालू ठेवायचं असतं. ज्यावेळेस कार्य चांगलं चालू असतं ना त्याच वेळेस नाव उठतात आपल्याला, मी सांगतो. त्यामुळे तुमचं काम चांगलं चाललंय. एवढे सर्वजण तुमच्यासाठी आले आणि आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत आपल्याला. आणि कधीही अर्ध्या रात्री आपण आम्हाला सांगा, आम्ही आपल्यासाठी कोणत्याही कार्यामध्ये भाषण करावं. सप्त फेरे गुणगौरव पुरस्कार सोहळा 2022 ह्या सुंदर कार्यक्रमाचा मंचपर उपस्थित आदरणीय संभाजीराव पाटील जी, गुरुनाथ नगेजी,
प्रेरणाताई होनराव जी, डॉक्टर राजेश तरडा जी, प्राध्यापक मोटे गांवकर जी, श्री धर्मवीर भारती जी, प्राध्यापक आंबेकर जी आणि आयोजक संजय राजोळे जी आणि सर्व पुरस्कारित मंडळी आणि ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व माझा बंधू आणि भगिनींना माध्यमाच्या मित्र, संजय राजोळे को मैंने एक बहुत बड़ा पागल आदमी समझा। इतना बड़ा पागल, काम करने में भी और बात करने में, और व्यक्ति के अंदर बिना पागलपन कुछ बड़ा काम होना, अच्छा काम होना, यह बिल्कुल असंभव। जीवन में संघर्ष करते हुए और खुद की दिशा खुद तय करना और रास्ते पर सामना करते हुए आगे निकलना सबकी बस की बात नहीं। सामान्य कोई कहेगा हम करेंगे या अच्छे भी कर सकते हैं, लेकिन कोई कार्य समाज के अंदर जरूरत को पहचान के उस कार्य को एक रूप देना और उस रूप को यशस्वी बनाना, ये केवल और केवल पागलपन ही उसका मेन मुख्य कारण होता है। तो संजय जी, उनका बात करने का शैली और जो पिछले 10 साल में, एक दशक से जो उन्होंने समाज के लिए अनेक क्षेत्र के अंदर जो उन्होंने कार्य किया, उसका ब्यौरा जब हम देख रहा था, मैं सुन रहा था, बड़ी दिल में यार इंसान आज का तो कार्यकाल में बस यार मैं, हम दो हमारे दो, इसके बिना नजर कहीं बाहर जा रहा ही नहीं दुनिया के अंदर। लेकिन हम दो हमारा दो के विचार के अंदर जीवन में कोई महत्व से ज्यादा कोई हमने घना कार्य किया, ऐसा समाज कभी पहचानता नहीं। अगर समाज पहचाना है तो समाज के लिए रात दिन हर समय में समाज का सेवा किया बिना हमारी पहचान नहीं बना सकती। तो संजय एक पत्रकार और पत्रकार मित्रों के साथ में जो है सामाजिक कार्य, जो महत्वपूर्ण समाज के अंदर जिसको जरूरत लगती है, उनको सेवा करना अपने आप में एक बहुत बड़ा संतोष भी होता है। और समाज को बराबर लाने में ये सेवा भाव ही
उसको बराबर ला सके। इसके लिए संजय के इस कार्य को मैं हृदय से और उनका पूरी टीम को हृदय से बहुत बहुत अभिनंदन और धन्यवाद देता हूं। और आज मुझे यहाँ पहुंचने में करीब 2 घंटा देरी से मैंने पहुंचा। सबसे पहले तो मैं इसको आप सभी को कुछ क्षमा मांगता हूं। सामान्य मैं देर करके कोई कार्यक्रम में पहुंचने के जैसा मैं समय मेरे ओर से कोई करता नहीं है, लेकिन आज जैसे संभाजीराव पाटिल ने भी कहा, और कलबुर्गी के अंदर एक 3 लाख बहुत बड़ा एक समावेश था। उसमें मध्य प्रदेश के मुख्यमंत्री, कर्नाटक के मुख्यमंत्री, पूर्व मुख्यमंत्री, पूरा हमारा मंत्रिमंडल था। तो उस कार्यक्रम थोड़ा सा लंबा खींचने की वजह से आने में देर हुआ, लेकिन मैं कहीं भी कार्यक्रम को अगर आमंत्रण आता है और मेरे पास समय के बिना और कुछ है भी नहीं है, मैं मान भी लेता हूँ वो कार्यक्रम छोटा है, बड़ा है, कितना लोग रहे थे, कैसे रहे थे, कौन रहे थे, वो सब आयोजकों के ऊपर छोड़ देता हूँ। वो मेरा चिंता नहीं। जब मुझे बुलाया और प्यार दे करके आपने बुलाया, तो समय लेकर के आना एक जनप्रतिनिधि के नाते, उससे बढ़कर एक सामाजिक नागरिक के नाते मेरा कर्तव्य बनती है कि जितना हो सके उतना समाज के अंदर मिलजुल के रहना, क्योंकि बिना मिलजुल के लोगों के साथ कोई जिंदगी भी नहीं होती है। तो ईश्वर ने जिंदगी अच्छा दिया, समाज के अंदर मान सम्मान दिया, और बात कहाँ से आया कि हम इसको मुखरने का, ऐसा कोई चीज नहीं रहता। लेकिन आज इस कार्यक्रम में आकर के एक नया मन में एक चिंता आने के जैसे इस कार्यक्रम मुझे एक प्रेरणा दिया। देखिए, पैसे लेकर के बहुत लोग काम करते हैं और पैसे के लिए भी करने वाले बहुत हैं, लेकिन बिना स्वार्थ भी नहीं बोलता, लेकिन स्वार्थ समाज का अच्छे के लिए, समाज सेवा करने के स्वार्थ मन में रखते हुए, ये स्वार्थ समाज के लिए बहुत गुणवत्ता है। तो इसके लिए आज इस कार्यक्रम में आकर के मुझे बहुत आनंद हुआ, और सभी पुरस्कारों को भी मैंने उसका लिस्ट पढ़ रहा था कि समाज के अंदर अच्छे अच्छे काम करने के नाते से ऐसे व्यक्तियों को इन्होंने चिन्हित किया है। तो निश्चित रूप में आपकी ये संगठन आने वाले दिनों में बहुत ही अच्छा नामवंत, बहुत अच्छा पॉपुलर हो जाएगी समाज के कार्य करते हुए। और जैसे संभाजीराव पाटिल ने कहा, संजय जी, लोग क्या कहते, लोग तुम कुछ भी करो तो कहने वाली है ही है, क्योंकि उनका मन भरता ही नहीं। बिना कुछ बोले, बिना कुछ उंगली करे तो उन मन भरता ही नहीं। लेकिन उसी के ऊपर सोचना हमारा सक्सेस तभी हो सकती है अगर उनके बारे में सोचते बैठे जिस कार्य हमने हाथ में लिया है उसका गति कम हो सकती है। लेकिन जो भी कुछ भी बोले मन में नहीं रखते हुए एक सकारात्मक उसको सुनते हुए टू कन्वर्ट द पॉजिटिविटी, नेगेटिव जितना बोलते रहते। आज सबसे बड़ा उदाहरण विश्व के अंदर अगर कोई व्यक्ति है तो सिर्फ हमारा नेता नरेंद्र मोदी जी है।
उनको आज भी कौन कुछ नहीं कहता, बताओ। हर दिन इतना 24 घंटे देश के लिए काम करते हुए, समाज के लिए काम करते हुए, सभी का गाले देते हुए, खाते हुए मस्त रहते। और एक इंटरव्यू उन्होंने कहा था भी, एक पत्रकार ने उनसे पूछा कि मोदी जी तुम इतना तो ईमानदारी से काम करते हो, लेकिन तुमको लोग इतना गाले देते फिर भी आप मस्त रहते हो। उनके गाले की वजह से तो मैं मस्त रहता हूँ। तो ये बात करने का भाव अगर शुद्ध रहा तो कोई मन में नकारात्मक लेने का जरूरत आता ही नहीं। तो इसके लिए संजय जी जो जो आपको कहते हैं तो एक लिस्ट कर लो, उनको एक अभिनंदन पत्र भेज दे जाओ कि आपके प्रेरणा मेरे को बहुत मिला है, आपने ऐसा कहा तो फिर मैं ऐसा सोचा है। क्योंकि जब तक कोई कुछ नहीं बोलता, ये दीपावली के अंदर तो पटाखे तो फोड़ा होगा ना, उसको ऐसे हवा में छोड़ दो, फुटता नहीं ठीक से। उसको पूरा तागा बंद किया, अगर फुटा दिया तो फुटता है वो। क्योंकि जितना रेसिस्टेंस आया, जितना निरोधक शक्ति समाज के अंदर हमारे सामना करने को लगा, तो हमारे अंदर भी जो ताकत, सही माने में क्या ताकत है और कितना ऊर्जा है, तभी पता चलता अपने को, तब तक पता ही नहीं चलता। तो यही प्रेरणा लेकर के अभी संभाचार्यों को हमको क्या कम बोलते, क्या पार्टी वाले भी बोलते, जो काम करके लिए वो तो सबसे ज्यादा बोलता। लेकिन अगर उनका सुन के अगर हमने काम करने का छोड़ दिया, फिर हम सार्वजनिक जीवन से बाहर निकल जाएंगे। सार्वजनिक जीवन एक ऐसी चीज है, सबके जो भी बोलना सुनना भी है और उसको ही ऊर्जा में कन्वर्ट भी करना है, तभी सार्वजनिक जीवन में टिक सकता है। वरना सामाजिक जीवन में बहुत ही मृदु हृदय के मन के, बहुत सेंसिटिविटी मन के टिकना बहुत मुश्किल है। ऐसे भी नहीं कि बेशरम से जीना, वो भी नहीं है, लेकिन अच्छे काम करने के लिए जब तक संजय को भी यश मिला, ऐसे नहीं कि लोग इनको आलोचना किया है, लोग सपोर्ट तो भी किया है। इसका संख्या बड़ा रहने के बावजूद ये हासिल हुआ। संजय, अगर ये कितना बड़ा संख्या है। आज जो आपने इस कार्यक्रम में इनको आमंत्रित किया, 4, 4:30, 5 बजे आए, अभी भी अपना मन में एक अच्छे भाव लेकर के इस कार्यक्रम में उपस्थित है। तो इसी के लिए है कि तुम्हारा जो करतूत है, जो आपने कार्य किया है, उस कार्य में उनको अच्छा लगा, उसको और आपको प्रेरणा देने के लिए और ज़्यादा काम करने का आशीर्वाद देने के लिए उन सब ने आया है। तो मेरे जी को यहाँ पर आप आमंत्रित करके और सभी पुरस्कारों को भी आज पुरस्कार करना, तो इस कार्यक्रम में मुझे बुलाने के कारण आप सभी को मैं बहुत बहुत धन्यवाद देते हुए मेरे दो बात में समाप्त करता हूँ। आप सबको मेरे शुभकामनाएं। धन्यवाद। मनपूर्वक धन्यवाद। मनात दडले, स्तब्ध झाल्या पाऊल खुणा, परतीची ही वाट आपल्या, पाहत राहू पुन्हा पुन्हा, पाहत राहू पुन्हा पुन्हा। यानंतर आपल्या सर्वांनाच ज्या क्षणाचा आतुरतेने उत्साह होता, ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, ते म्हणजे सप्तफेरे गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा 2022 इथं आता सादर होणार आहे। तर सर्वप्रथम मी या सप्तफेरे मान्यवरांना विनंती करतो, या ठिकाणी श्रीमती गंगाराबाई सगट, त्याचबरोबर पुष्पाताई बेंडाळे, कावेरीबाई सगट यांना विनंती करतो की आपण मंचावर जायचं। यांना स्वच्छता रत्न पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे। महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग
लोकसहभागातून घंटागाडीची सुरुवात करण्यास पुढाकार घेण्यात आला. गेली 25 वर्षे स्वच्छतेमध्ये सातत्याने कामाला देव मानून आयुष्यभर लाखोंची सेवा करत असलेल्या श्रीमती गंधाराबाई सगट यांना स्वच्छता रत्न पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सन्मानित करण्यात येतं. त्यांना खूप खूप शुभेच्छा. सप्तफेरे गुरुगौरव पुरस्कार वितरण सोहळा 2022 यामध्ये श्रीमती गंधाराबाई सगट यांना स्वच्छता रत्न पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सन्मानित करण्यात येतं. यानंतरचा पुरस्कार आहे श्री किशनराव पाटील इंचुरकर यांना जीवन गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. श्री किशनराव पाटील इंचुरकर जीवन रत्न गौरव पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं. श्री किशनराव पाटील इंचुरकर जीवनरत्न गौरव पुरस्काराने त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येतं. मानवतेचा पुजारी रातू भाड्याच्या घरी अशी ओळख असलेले श्री किशनराव पाटील इंचुरकर एका सहकारी साखर कारखान्याचा सलग 18 वर्ष संस्थापक उपाध्यक्ष, मालकीच्या शांतीवर्धक शिक्षण संस्थेचे 20 वर्ष सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे 5 वर्ष सभापती, बिदर जिल्हा विकास स्वराज्य सेवा जनसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र एकीकरण समितीत वर्षानुवर्ष निष्ठेने कार्य, अक्षरशः पदनमोड करून वडिलोपार्जित जमीन जनसेवेसाठी समर्पित करून सीमा भागातील निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री किशनराव पाटील इंचुरकर यांना जीवनरत्न गौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे. त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतरचा पुरस्कार जातो श्री VS कुलकर्णी वसुंधरा रत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येते. त्यांना मी विनंती उमाकांत जाधव त्यांना आरोग्य रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. माऊली ब्लड बँक यांचे अध्यक्ष डॉक्टर उमाकांत जाधव यांना आरोग्य रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. VS कुलकर्णी वसुंधरा रत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येते. हत्तीबेटावरील 200 एकर डोंगर ओसाड जमिनीवर 25,000 वृक्षांची लागवड करून संगोपन केल्यामुळे वनमंत्री माननीय पतंगराव कदम यांच्या हस्ते हत्तीबेटाला 10 लाख रुपयाचा पुरस्कार मिळवून देण्यासाठी आग्रही भूमिका, बेटाला बहुवर्गीय दर्जा मिळवून देण्यात प्रमुख भूमिका यांची राहिलेली आहे. त्याचबरोबर विदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मागील त्याला रक्तपुरवठा करण्याचे काम माऊली ब्लड बँकेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर केले जात आहे. मराठवाड्यात रक्तदानाची खूप मोठी चळवळ उभी करणारे तसेच कोविड काळात मराठवाड्यात सर्वप्रथम कोविड प्लाझ्माचा प्रयोग करणारे रक्तदान प्रेरणादाते डॉक्टर उमाकांत जाधव यांचे नाव प्रथम येते. माऊली ब्लड बँक डॉक्टर उमाकांत जाधव यांना आरोग्य रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. खूप खूप धन्यवाद. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यानंतरचा पुरस्कार आहे साथ फाउंडेशन सेवारत्न पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात येते. साथ फाउंडेशन सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. अनाथ मुलांचे पालन पोषण करणाऱ्या अनाथांची माय सिंधुताई सरकार यांचा वारसा समर्थपणे पुढे चालू ठेवलेल्या मीराताई कदम या अनाथांच्या मुलांची वसतिगृह चालवतात. सेवा सदन या नावाने हिंगोलीमध्ये चालू असलेल्या वसतिगृहामध्ये एकूण 55 अनाथ मुलांचे संगोपन त्या ठिकाणी करत असून त्या स्वतः दिव्यांग असून एक शिक्षिका आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी आजपर्यंत 750 गावात जाऊन प्रबोधनाचे कार्य केले आहे. गेल्या 10 वर्षापासून आत्महत्याग्रस्त सैनिक दिव्यांग कुटुंबात दिवाळी हा सण साजरा करत आहे. साथ फाउंडेशन यांना सेवारत्न पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्यांना खूप गोरगरीब रुग्णांना अन्नदान करण्याचं महान कार्य त्याच तागायत चालू आहे. अर्पण फाउंडेशन द्वारे गेली सलग 490 दिवसापासून सिव्हिल हॉस्पिटल लातूर येथे गोरगरीब रुग्णांना अन्नदान करण्याचं महान कार्य त्यांच्या या फाउंडेशन द्वारा करण्यात येत आहे. यांना समाजरत्न पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे.
अर्पण फाउंडेशन समाजरत्न पुरस्कार पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतरचा पुरस्कार आहे श्री किरण शेषराव साकोळे शिक्षक रत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येते. श्री किरण शेषराव साकोळे शिक्षक रत्न 16 पटसंख्येची शाळा 42 पटसंख्येपर्यंत नेली. भूगोल विषयातील नाविन्यपूर्ण उपक्रमाची राज्यस्तरीय वेबसाईट यांनी दखल घेतली. इंग्रजी भाषा व गणित इत्यादी विषयाचा राज्य साधन व्यक्ती म्हणून काम. दैनिक लोकमत पुण्यनगरी जीवन शिक्षण विषयक पुस्तकातून शैक्षणिक लेखन उपक्रमशील व तंत्रज्ञ शिक्षक म्हणून नावलौकिक श्री किरण शेषराव साकोळे खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर गीते. यांना विनंती आहे की समोर येऊन थांबायचं. श्री नागनाथ लक्ष्मण गीते यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. श्री नागनाथ लक्ष्मण गीते माने उर्फ केंद्रे समोर येऊन थांबायचं. श्री नागनाथ लक्ष्मण गीते एक शेतकऱ्याचा मुलगा ते नामांकित बिल्डर म्हणून नावारूपाला आलेले व्यक्तिमत्व म्हणजे नागनाथ लक्ष्मण गीते. बांधकाम क्षेत्रात पुणे मुंबईमध्ये ज्या सुविधा मिळतात त्या लातूरमध्ये पुरवण्याचं प्रामाणिक काम करतात. पुण्यातून विश्व निर्माण करणारे तसेच 60 विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी यांनी घेतली आहे. खूप खूप शुभेच्छा सर. त्यानंतर ऍडव्होकेट सुजाता यशवंत माने उर्फ केंद्रे यांना नारीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतरचा पुरस्कार आहे आदर्श मैत्री फाउंडेशन यांनी समोर यायचं. आदर्श मैत्री फाउंडेशन सुजाता यशवंत माने नारी प्रबोधन मंच लातूरमध्ये 1995 पासून ते 1999 पर्यंत कौटुंबिक सल्लागार म्हणून कार्य. राज्यव्यापी अंधश्रद्धा निर्मूलन महिला जाहीरनामा परिषद सहभाग विविध ठिकाणी आंदोलनाच्या संस्थेने महिलांची मेळावे महिलांमध्ये जाणीव जागृती करणे त्यात शैक्षणिक सामाजिक कायदेविषयक आरोग्य पर्यावरण राव शिरुरे पप्पू माहिती अशोक तोगरे राघवेंद्र इटकर या सर्वांना विनंती आहे. दिवाळी यानंतरचा पुरस्कार जातो अजित फाउंडेशन यांनी समोर थांबायचं. दिवाळीचा फराळ अभ्यंग स्नान किट व कपडे वाटप करत दरवर्षी वंचितासोबत दिवाळी साजरी करण्यात येते. कोरोना काळात हातावर पोट असणाऱ्या 350 कुटुंबास अन्नधान्य किट वाटप याशिवाय HIV बाधित मुलांचे संगोपन करणाऱ्या सेवालयास अन्नधान्य कपडे आर्थिक मदत आजपर्यंत 2 लाखापेक्षा जास्त रजिस्टरचे वाटप 322 भक्तांसाठी मोफत तिरुपती दर्शन व रक्तदान शिबिराचे आयोजन आरोग्य शिबिराचे आयोजन गरजू विद्यार्थ्यांसाठी सायकल बँक फोटो शुभेच्छा आदर्श मैत्री फाउंडेशनसाठी. यानंतरचा पुरस्कार आहे. यानंतरचा पुरस्कार डॉक्टर व्यंकटराव गोपाळराव कोलटुके यांनी समोर थांबायचं. अजित फाउंडेशन जिल्हा परिषदेची सरकारी नोकरी सोडून शिक्षक दाम्पत्याने अनाथ निराधार निराश्रित व भटका समाजातील 8000हून अधिक मुलांना शिक्षणाची संधी दिली. पालातून सुरू झालेला प्रवास आज लोकशाही शाळेपर्यंत येऊन पोहोचला. मुलांची शाळा चालवायची त्या मागची संकल्पना असून निवडणुका बालसंसद बाल न्यायालय बाल व्यंकटराव गोपाळराव कोलटुके साहित्यरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येते मान्यवरांच्या हस्ते. त्यानंतर श्री गोविंद व्ही लोखंडे पाटील यांनी तयार आहे. डॉक्टर व्यंकटराव गोपाळराव कोलटुके यांना साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. अध्यात्म साहित्य तत्वज्ञान इतिहास या विषयाची आवड लिखाण सतोडी काव्यसंग्रह परिवर्तन की दिशा परंपरेतील संपदा सुखी कुटुंब संवाद प्रज्ञावंत बोरसुरी गावचा इतिहास ही पुस्तके लिहिली. बोरसुरी ते हैदराबाद मुख्य विनंती आहे की आपण यायचं. यानंतरचा पुरस्कार जातो माझं लातूर परिवार यांनी पुढे यायचं. माझं लातूर परिवार या टीममधील सर्वांना विनंती आहे की आपण पुढे यायचं. श्री गोविंद लोखंडे पाटील यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे. कोरोनाच्या काळात कोविडग्रस्त रुग्णांना त्यांची इम्युनिटी पॉवर वाढवण्याकरता कोविड सेंटर प्राणायाम व योगासने शिकवण्याचं प्रामाणिक काम यांच्या माध्यमातून करण्यात आलं. यानंतरचा पुरस्कार आहे माझं सामाजिक परिवार आहे. 2014 पासून सक्रिय आहे. पत्रकार प्रशासकीय अधिकारी राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्राध्यापक अशा सर्व स्तरातील मान्यवरांचा समूह म्हणून नावलौकिक आहे. वैविध्यपूर्ण लोकउपयोगी सामाजिक उपक्रमाचे यशस्वी आयोजन कोरोना काळात मदत केंद्र निवारा केंद्र रुग्ण नातेवाईक प्रशासन यांचा समन्वय घडवून आणण्याचं या माझं लातूर परिवाराने केलेलं आहे. हजारो गरजूंना आधार दिला मोफत नेत्र तपासणी केली मोतीबिंदू शस्त्रक्रिया रक्तदान योग शिबिर रस्ता सुरक्षा अभियान पूरग्रस्तांना प्रत्यक्ष जाऊन मदत आणि
त्यापुढेही जाऊन यावर्षी ऐतिहासिक मोफत पंढरपूर वारी घडवून आणली. 25 ट्रॅव्हल्स आणि तब्बल 1200 भाविक यात्रेकरू सहभागी झाले. यापुढेही लातूरकरांच्या सेवेत सदैव तत्पर राहण्याचा संकल्प कर. यांना राष्ट्रीय श्री उमेश ठोसे सर यांना 2 वेळेस राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला असून शिक्षण क्षेत्रातला पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा 2 वेळेस माननीय राष्ट्रपती यांच्या हस्ते यांना 2 वेळेस पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. यानंतर 13 ते दिवाळी विशेषणांचे प्रकाशन या ठिकाणी होणार आहे. औरंगाबाद शहाजनी महाराष्ट्र कर्नाटक दिवाळी विशेषकांचे या ठिकाणी प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. 13 तीर या साप्ताहिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्वांच्या हातात द्या. यानंतर साप्ताहिक जनसंचार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याही दिवाळी अंकाचा दिवाळी विशेषकांचा या ठिकाणी प्रकाशन या ठिकाणी होणार आहे. समोर यानंतर सप्तफेरी टीमनी पुरस्कारार्थी व मान्यवरांसोबत एक विशेषकांचं दिवाळी अंकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. संपादक आहेत काकासाहेब भुटे. मान्यवरांच्या हस्ते जनसंचार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या दिवाळी अंकाचं विमोचन प्रकाशन या ठिकाणी संपन्न होत आहे. संपादक काकासाहेब भुटे. भैया थोडं पॅक साईडला येते सर्वजण येते. हा समोर चला ओके. राजवळे यांनी मंचावरती यायचं आहे. संपूर्ण सप्तफेरी टीम व त्याचबरोबर राजवळे फॅमिली यांनी पुरस्कारार्थी व मान्यवर यांच्या बरोबर एक सामूहिक फोटो घेण्यासाठी सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचं आहे. हा 1 मिनिट समोर. अर्धी घ्यायची गिरे चला. हा सर सर्वजण समोर 1 मिनिट. जरा पाठीमागे सर. थँक्यू. यानंतर संयोजन समितीला विनंती आहे की मंचावरती यायचं एक सामूहिक योगानंद जोशी महादेव मध्ये उमेश ठोसे त्याचबरोबर गोविंदा सांगवे सुनीलबाई इतिदार महेश कलबुर्गे शंभू सूर्यवंशी आणि सर्व मित्र परिवार सर्वांनी मंचावरती यायचं आहे. संपूर्ण संयोजन समितीनं टीम वरती येऊन एक फोटो घ्यायचा आहे. राहू दे ना चालू ते राहू दे ना काय जाऊ आपण कंपनी बघा. आरटी सर स्क्रीन बघा बरं. हो स्क्रीन बघा स्क्रीन. हां स्क्रीन बघा. रजू नाही काही नाही भैया थोडं पाठी मग या.
ओके, 1 मिनिट. थँक्यू. सोहळ्यासाठी खरं तर पुरस्कार हे नेहमी प्रेरणा देत असतात आणि ते पुरस्कार कोणाच्या हातून मिळाले हे पण खूप मोठं भाग्य असतं. आजच्या सर्व सत्कार मूर्तीचं खूप मोठं भाग्य होतं की आपल्या केंद्रीय मंत्री आदरणीय भगवंतजी खुब्बासाहेब यांनी त्यांचा मोठा वेळ देऊन आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तुमच्या आपल्या सर्व सन्मान मूर्तीच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी ते इथे उपस्थित राहिले. त्याबद्दल आपल्या या सप्तफेरे गौरव सोहळ्याच्या वतीनं त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्याचे लाडके नेतृत्व निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय संभाजीभाई निलंगेकर साहेब, तसेच लातूर शहराचे शहराध्यक्ष भाजपाचे आदरणीय मगे साहेब, त्यासोबतच भाजपा प्रदेश युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव आदरणीय प्रेरणाताई होनराम, शिवराजजी मोठे सर, आदरणीय भारती सर, त्यासोबतच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉक्टर राजेंद्र दराडे सर, ज्यांच्या मार्गदर्शनाने किंवा सहकार्याने हा कार्यक्रम होत आहे, अशा आदरणीय सचिवजी राजुळे सर, आणि ज्या सन्मान मूर्तीचा सत्कार झालेला आहे, पुरस्कार मिळाला आहे, त्या सर्व पुरस्कारार्थींचा आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी खास उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी या सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या वतीनं संयोजक समितीच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. आपण या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिला, कार्यक्रमाची शोभा वाढवला, त्याबद्दल संयोजक समितीच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि या सत्कार कार्यक्रमानंतर अध्यक्षाच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.